श्रीराम समर्थ. अनारस्या व्यतिरिक्त धोंडे, सुपारी, बत्ताशे, तिळाचे लाडू, खारका, केळी, धान्य, शिधा, वस्त्र, सप्तधान्य, दक्षिणा, तांबूल हे कोणतंही दान करायचं असेल तर त्याचा संकल्प व पूजा. आपण आसनावर पूर्वाभिमुख बसावं. ज्यांना दान द्यायचं आहे त्यांना आपल्यासमोर आपल्याकडे तोंड करून बसायला लावावं. दोघांच्या मध्ये जी आपल्याला वस्तू दान करायची आहे ती वस्तू त्याच्यावर दक्षिणा ठेवावी. पूजेला हळद, कुंकू, अक्षत, फूल, नैवेद्याला साखर घ्यावी. जे आपल्याला दान करायचं आहे त्या दानासमोर रांगोळी काढावी. डोळ्याला पाणी लावावं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यत्स्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्यभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. नमस्कार करावा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव, अतिथिदेवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हातामध्ये पाणी घ्यावं, त्यामध्ये अक्षत टाकावी. तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयं जगत. एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आपलं गोत्र म्हणावं, आपलं नाव म्हणावं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं त्रयस्त्रिंश देवतात्मक विष्णुरूपी सहस्त्रांशु श्री परमेश्वर पुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिल पाप प्रशमन पूर्वं पुत्रपौत्र धनधान्य क्षेम समृद्धि लोकद्वय सुखहेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यर्थं परमेश्वर प्रीत्यर्थं स्वर्लोक निवासादि कल्पोक्तफल सिद्ध्यर्थं मलमास प्रयुक्तम. आता आपण जे काही दानाला घेतले त्या सगळ्यांची नावं घ्यायचे, ज्या ज्या वस्तू असतील त्या. म्हणायचं इहदानम करिष्ये, सोडून द्यायचं तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं दान पूजनंच करिष्येत. समोर ठेवलेल्या दानाला हळदी, कुंकू, फूल व्हायचं, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दान आपल्या हातामध्ये घ्यायचं. म्हणायचं संकल्पित फलप्राप्ती हेतु इहदान तुभ्य अहम संप्रददेत प्रतिगृह्यताम. ज्यांच्या हातात द्यायचंय त्यांना द्यायचं, त्यांनी म्हणायचं प्रतिगृह्णामी. आपण म्हणायचं कृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे आपण आपलं दान आपल्या ज्यांना मानस होता त्यांना समर्पित करून नमस्कार करायचा. अशा प्रकारे अनेक माहिती आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती मिळेलच. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.